नमस्कार. प्रसाद प्रकाशन तर्फे त्यांचं मासिक हे दरवेळेस वेगवेगळ्या विषयांवरती आधारित असतं आणि हा जो काही वेगळा उपक्रम ते राबवतात की प्रत्येक वेळच्या अंकातून काहीतरी वेगळी माहिती ही वाचकांपर्यंत पोहोचवायचा, या त्यांच्या उपक्रमाबद्दल सर्वात प्रथम मी त्यांना धन्यवाद देते. यावेळेचा जो त्यांचा विशेषांक आहे तो आहे धार्मिक ग्रंथावरती आधारित. या अंकामध्ये लिहिण्याची संधी मला दिली आणि त्याचबरोबर आजचा हा फेसबुक लाईव्हचा कार्यक्रम करण्याची संधी दिली मला, याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. यावेळेचा जो विशेषांक आहे तो धार्मिक ग्रंथांवरती आधारित आहे. आता धार्मिक ग्रंथ म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर असं पटकन येतं की रामायण आहे, महाभारत आहे, भगवद्गीता आहे, दासबोध आहे. तर या जे सगळे आपले ग्रंथ आहेत धार्मिक ग्रंथ, या धार्मिक ग्रंथांचं आपण वाचन करत असतो, पठण करत असतो. वेगवेगळ्या प्रसंगी त्याचं वाचन केलं जातं, पारायणं केली जातात. तर हे जे काही धार्मिक ग्रंथ आहेत हे आपल्या आयुष्यातले अतिशय महत्वाचा एक भाग असतो, आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग असतो. कारण या ग्रंथांमधूनच कुठेतरी आपला समाज, आपली जी काय संस्कृती आहे तर ती कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम किंवा त्याला कुठेतरी एक नियम घालून देण्याचं काम हे या धार्मिक ग्रंथांच्या मार्फत केलं जातं. म्हणजे कसं की काय करावं काय करू नये, मनुष्यासाठी वैयक्तिक पातळीवरती किंवा सामाजिक पातळीवरती सुद्धा मनुष्याचं आचरण कसं असावं, समाजाचं आचरण कसं असावं, याचे कुठेतरी नियम याच्यामध्ये घालून दिले जातात. आणि प्रत्यक्ष या नियमांचं पालन कराच असं कुठेतरी सांगितलं नसलं तरी सुद्धा हा या सगळ्या ग्रंथांचा, या आध्यात्मिक ग्रंथांचा आपल्यावरती, आपल्या मानसावरती इतका पगडा असतो की त्याप्रमाणे आपण पालन करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातूनच कुठेतरी आपला समाज हा एकसंध ठेवला जातो. अशी या कुठेतरी ग्रंथांची निर्मितीच्या मागची कल्पना असावी असं वाटतं. आता आज जे आपण बघणार आहोत तर तो आहे धार्मिक ग्रंथ कल्पसूत्र. आता हा जो कल्पसूत्र आहे हा खरं तर हिंदू धर्मातला नाहीये, तर जैन धर्मियांचा हा धार्मिक ग्रंथ आहे. आपल्याला माहितीये की श्रावण आणि भाद्रपद हे 2 महिने हिंदू धर्मियांसाठी अतिशय पवित्र असतात. त्याचबरोबर याच काळामध्ये अनेक सणांची रेलचेल असते, अनेक व्रतवैकल्ये केली जातात, सणवार केले जातात. हिंदू धर्माप्रमाणेच हे 2 महिने हे जैन धर्मियांमध्ये सुद्धा अतिशय पवित्र मानलेले आहेत. याच महिन्यांमध्ये पर्युषण पर्वाची सुरुवात होते. जसे आपल्याकडे चातुर्मास असतं की पावसाळ्याचा जो कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये आपलं आहार विहार काहीतरी थोडासा वेगळा ठेवायचा असतं, पण पावसाळ्याचं जे वातावरण असतं त्याच्यामध्ये आपलं आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपले आहार आणि त्याचबरोबर विहार याच्यावरती सुद्धा काही निर्बंध घातलेले असतात. तर त्याचप्रमाणे जैन धर्मांमध्ये सुद्धा पर्युषण पर्वाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होते आणि भाद्रपद महिन्यामधले 8 दिवस हे पर्युषण पर्व म्हणून साजरं केलं जातं. आता या काळामध्ये काय होतं की जैन मुनी आणि साधू साध्वी जे असतात, जे वर्षभर एरवी प्रवास करत असतात, ते या चातुर्मासाच्या काळामध्ये एका जागी निवास करतात. मग त्यांनी निवास जिथं ते करतात, कारण पावसाळ्याच्या दिवसात त्यांना प्रवास करणं अवघड होतं. आताच्या काळामध्ये आहे असं आहे की आपल्याकडे वाहन आहेत, वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि त्याच्यातनं आपण प्रवास करू शकतो. पण पूर्वीपासून वाहनांची सुविधा नसल्यामुळे यांना जो काय प्रवास करायला लागायचा हा सगळा पायी प्रवास, म्हणजे जैन साधू अजूनही पायीच प्रवास करतात. तर हा पायी प्रवास करताना पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय अवघड आहे, म्हणून त्या या काळामध्ये निवास करतात एके ठिकाणी, त्याला वर्षावास असं म्हणतात. तर त्या काळामध्ये मग त्यांचं जिथं वास्तव्य आहे तिथे भाविक हे येतात, त्यांचं दर्शन घेतात, मग त्यांची उपदेशपर प्रवचनं असतात. हे असे निरनिराळे उपक्रम या काळामध्ये केले जातात. तर याच काळात जेव्हा पर्युषण पर्व येतं तर या काळातही पर्युषण पर्वामध्ये हा त्यांच्या दृष्टीने अतिशय पवित्र काळ असल्यामुळे या काळामध्ये धार्मिक ग्रंथांचं पठण केलं जातं आणि त्यातला जो महत्वाचा ग्रंथ आहे तर तो म्हणजे कल्पसूत्र.
श्वेतांबर जैन पंथीयांमधला हा कल्पसूत्र हा ग्रंथ आहे. आपल्याला माहिती आहे की जैन धर्मियांमध्ये श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन मुख्य पंथ आहेत. तर त्यातल्या श्वेतांबर पंथीयांचा हा धार्मिक ग्रंथ आहे. हा जो आहे ग्रंथ हा छेदसूत्र या नावाचा एक जैन आगम ग्रंथ आहे. त्याचाच एक भाग मानला जातो. जैन धर्मियांमध्ये अतिशय पवित्र मानल्या गेलेल्या ग्रंथाचे रचयिता आहेत आचार्य भद्रबाहू. अतिशय प्रभावशाली आणि जुन्या आचार्यांमधले महत्वाचे असे हे आचार्य भद्रबाहू भगवान महावीरांच्या नंतरचे ते 6वे आचार्य होते. म्हणजेच महावीर निर्वाणानंतर सुमारे 170 वर्षानंतर त्यांचं निधन झालं असं मानलं जातं. महावीरांच्या आधी 23 तीर्थंकर होऊन गेले. त्या आधीच्या तीर्थंकरांनी दिलेलं ज्ञान ज्याला पूर्व असं म्हणलं जातं ते हळूहळू नंतर काळाच्या ओघामध्ये नष्ट व्हायला लागलं. पण भद्रबाहू हे शेवटचे आचार्य होते की ज्यांच्याकडे हे सगळं ज्ञान होतं. मग त्यांनी काय केलं की हे ज्ञान टिकून राहण्यासाठी या पूर्वातली काही रचना घेऊन त्यांनी या ग्रंथाची रचना केली. त्यामुळे या ग्रंथाची जी रचना आहे त्याचा कालावधी जो आहे तो इसवी सन पूर्वीचा 4थ्या शतकातला असावा त्याचा कालावधी असं मानलं जातं. कारण आचार्य भद्रभाऊ जे होते ते त्या या काळामध्ये होते. तर त्याच्यामुळे इसवी सन पूर्व 4था काळ हा या ग्रंथाचा मानला जातो. हा जो मूळचा ग्रंथ आहे त्याची भाषा ही अर्धमागधी प्राकृतमधली जी अर्धमागधी आहे ती होती. कारण त्या काळामध्ये तीच भाषा प्रचलित होती त्या प्रदेशामध्ये आणि त्या भाषेमध्ये अर्धमागधी या भाषेमध्ये या ग्रंथांची रचना करण्यात आली. आता कल्पसूत्र या नावाचा अर्थ काय? तर कल्प या शब्दाचे बरेच निरनिराळे अर्थ आहेत. मर्यादा, आचारसंहिता, परंपरा इत्यादी अर्थ या शब्दाचे होतात. जैन आचार्य उमास्वाती यांच्या म्हणण्यानुसार कल्प म्हणजे ज्याच्या कार्याने किंवा आचरणाने ज्ञान, तप, शील यांचं संवर्धन होतं आणि जे दोषांचा नाश करतं त्याला कल्प म्हणावं अशी ही व्याख्या जैन आचार्य उमास्वाती यांनी केलेली आहे. आता जैन साधूंचे आचार विचार जे आहेत, परंपरा जे आहेत त्यांचं निरूपण करणारा हा सूत्र ग्रंथ म्हणून तो कल्पसूत्र. आणि सूत्र म्हणजे जे एकत्र बांधलेलं असतं तर त्याला आपण सूत्र म्हणतो. सूत्र म्हणजे धागा जे एकत्र बांधतो तर ते म्हणजे सूत्र. तर अशा प्रकारे हे जे काय साधू साध्वींच्या साठीचे आचार विचारांचे नियम आहेत, आचरणाचं निरूपण करणारा जो ग्रंथ आहे ते जे एक सगळे नियम आहेत ते सगळे एकत्र ज्याच्यामध्ये बांधले गेलेले आहेत असा हा ग्रंथ म्हणजे कल्पसूत्र. याचे सुमारे 1200 पेक्षा जास्त श्लोक आहेत या ग्रंथामध्ये. त्याच्यामुळेच याला 1200 सूत्र किंवा 12सा कल्प असंही म्हणलं जातं. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे साधू आणि साध्वींशिवाय हा ग्रंथ कोणी वाचत नाही. त्यांनाच हा ग्रंथ वाचायचा अधिकार असतो आणि बाकीचे जे साधक आहेत, श्रावक आहेत ते या ग्रंथाचं श्रवण करतात. पण या ग्रंथाचे आध्यात्मिक महत्व एवढं आहे, एवढी त्याची शक्ती, एवढी ते शक्तिशाली मानलं जातं की या ग्रंथाचं नुसतं श्रवण जरी केलं तरी सुद्धा तुमच्यासाठी मोक्षाचा मार्ग खुला होतो असं मानलं जातं. इतकी या ग्रंथाची आध्यात्मिक शक्ती आहे. हा जो ग्रंथ आहे कल्पसूत्राचा हा मुख्यतः 3 भागामध्ये विभागलेला आहे. पहिल्या भागामध्ये आहे तीर्थंकर चरित, दुसरा भाग आहे तो स्थविरावलीचा आणि तिसरा जो भाग आहे तर तो म्हणजे समाचार. आता हा जो पहिला भाग आहे तीर्थंकर चरिताचा तर त्या भागामध्ये भगवान महावीर आणि त्यांच्या आधी जे 23 तीर्थंकर होऊन गेले अशा 24 तीर्थंकरांचं जीवन चरित्र आपल्याला यामध्ये दिसून येतं. प्रत्येक तीर्थंकराच्या आयुष्यातले 5 प्रसंग हे जैन धर्मियांमध्ये अतिशय पवित्र मानले जातात. त्यांना पंचकल्याणक असं म्हणतात. हे प्रसंग म्हणजे जेव्हा तीर्थंकरांच्या मातेच्या उदरामध्ये तीर्थंकरांचा गर्भ तयार होतो तो प्रसंग, त्याच्यानंतर त्यांचा जन्म याला जन्मकल्याणक म्हणतात, त्यानंतर तीर्थंकर जेव्हा दीक्षा घेतात तेव्हा तो दीक्षा कल्याणक, त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती होते तर तो केवल ज्ञान कल्याणक आणि जेव्हा त्यांचं निर्वाण होतं तेव्हा निर्वाण कल्याणक.
असे हे 5 कल्याणक जी आहेत, पंचकल्याणक, ही अतिशय पवित्र मानली जातात। आणि कल्पसूत्रामधला जो मुख्य भाग जो आहे, तर त्याच्यामध्ये म्हणजे तीर्थंकर चरितामध्ये या सगळ्या कल्याणकांबद्दलची माहिती आपल्याला याच्यामध्ये दिलेली दिसून येते। कल्पसूत्रातला जो मुख्य भाग जो आहे तो भगवान महावीरांच्या चरित्राचा आहे। तीर्थंकर चरित जे आहे तर त्याच्यामध्ये भगवान महावीरांचं चरित्र अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये दिलेलं आहे। म्हणजे ही जी पंचकल्याणकं आहेत ती तर याच्यामध्ये सविस्तरपणे दिलेलीच आहेत, पण त्याच्याबरोबरच भगवान महावीरांच्या आधीच्या जन्मातले प्रसंग, ज्याला पूर्वभव असं म्हणतात, त्यातले काही प्रसंग आहेत। त्याच्यानंतर त्यांचं जीवन कार्य, भगवान महावीरांनी नेमकं काय केलं आपल्या आयुष्यामध्ये, त्यांनी दिलेला उपदेश, या सर्वांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। भगवान महावीर जेव्हा त्यांच्या मातेच्या गर्भात होते तेव्हा त्या मातेला, त्यांच्या मातेचं नाव त्रिशला, तेव्हा तिला 14 स्वप्न पडली आणि या 14 स्वप्नांबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती आपल्याला या ग्रंथातून मिळते। भगवान महावीरांनी जेव्हा दीक्षा घेतली तर दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी उपासना करताना, त्यांनी तपश्चर्या करताना ते निरनिराळ्या ठिकाणी हिंडत होते। दरवर्षी पर्युषण पर्वामध्ये त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी मुक्काम केला, निवास केला। या सगळ्याची माहिती, त्यांनी कुठे कुठे निवास केला, कुठे कुठे राहत होते, कुठे कुठे तपश्चर्या केली, या सगळ्याची माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी या धर्मतीर्थांची निरनिराळ्या स्थापना कशी केली, ही सगळी सविस्तर माहिती आपल्याला या ग्रंथामधून मिळते। महावीरांच्या नंतर त्यांचे शिष्य कोण होते त्याची सविस्तर माहिती या ग्रंथात दिलेली आहे। त्याचबरोबर इतर तीर्थंकर, म्हणजे जे भगवान महावीरांच्या आधीचे 23 तीर्थंकर आहेत, त्याच्यापैकी सगळ्यात पहिले तीर्थंकर म्हणजे भगवान ऋषभदेव आणि पार्श्वनाथ, जे की 23वे तीर्थंकर आहेत। भगवान महावीरांच्या आधीचे 23वे तीर्थंकर, भगवान महावीर 24वे तीर्थंकर आहेत। तर ऋषभदेव आणि पार्श्वनाथ यांचंही जीवनचरित्र या तीर्थंकर चरितमध्ये दिलेलं आहे। हे थोडं विस्तृत स्वरूपात आहे, पण उरलेले जे 21 तीर्थंकर आहेत त्या तीर्थंकरांची माहिती अतिशय थोडक्यात दिलेली आहे। म्हणजे तीर्थंकर चरितमध्ये जास्त भर जो आहे तो भगवान महावीरांच्या चरितावरती, त्याच्यानंतर जो भर आहे तो भगवान ऋषभदेव किंवा ज्यांना आदिनाथ असं म्हणतात त्यांचे, आणि पार्श्वनाथ या दोघांचे जीवनचरित्र, त्यांनी केलेलं कार्य, त्यांच्या आयुष्यातले आलेले निरनिराळे प्रसंग, या सगळ्यावरती आधारित हे तीर्थंकर चरित आहे। कल्पसूत्राचा दुसरा भाग म्हणजे स्थविरावली। भगवान महावीरांचे मुख्य 11 शिष्य होते, त्यांना गणधर असं म्हटलं जातं। त्यांच्याच परंपरेमध्ये पुढे निरनिराळ्या गणांचे किंवा संघांचे प्रमुख आचार्य होऊन गेले, त्यांना स्थविर असं म्हणतात। आणि त्या स्थविरांची माहिती देणारा भाग म्हणजेच स्थविरावली। महावीरांचा प्रमुख शिष्य म्हणजे किंवा गणधर सुधर्म स्वामी, त्यांचे शिष्य जंबू स्वामी यांच्यापासून ही परंपरा पुढे चालू राहिली। आणि याच परंपरेतील पुढील आचार्य म्हणजे प्रभव स्वामी, आर्य सुहस्ती, आर्य रक्षित यांच्यापासून ते देवादी आणि क्षमाश्रम या सर्व आचार्यांची माहिती, त्यांचं जीवन कार्य, ही सगळी माहिती या भागामध्ये दिलेली आहे। आता या आचार्यांचं कार्य काय, तर भगवान महावीरांनी प्रत्यक्ष उपदेश आपल्या 11 गणधरांना केला। सुधर्म जे होते आचार्य, त्यांच्यापर्यंत हे प्रत्यक्ष ज्ञान पोचलं। ते ज्ञान त्यांनी, ते उपदेश त्यांनी आपल्या शिष्यांना दिलं। आणि अशी ही परंपरा एका आचार्यांकडून दुसऱ्या शिष्याकडे, त्याच्याकडून दुसऱ्याकडे, अशी ही परंपरा चालू राहिली। आणि तिथपासून जे ज्ञान आहे ते चालत आलेलं ज्ञान या आचार्य परंपरेतून आपल्याला आजपर्यंत जे काय आपल्याला ज्ञान आलेलं आहे जैन धर्मीयाचं, ते सगळं या परंपरेतून आपल्यापर्यंत आलेलं आहे। त्यामुळेच ही आचार्यांची जी परंपरा आहे ही अतिशय महत्वाची परंपरा आहे आणि त्या सगळ्याची माहिती आपल्याला स्थविरावली या भागातून मिळते। कल्पसूत्राचा जो तिसरा भाग आहे तो म्हणजे समाचारी, यालाच पर्युषण कल्प असंही म्हणतात। जैन साधूंसाठी महत्वाचा असणाऱ्या या भागामध्ये म्हणजे पर्युषण पर्वात, पर्युषण कल्पामध्ये
पर्युषण पर्वाच्या वेळी आणि इतर वेळी साधूंनी पाळायचे जे नियम आहेत त्या सगळ्याची माहिती दिलेली आहे. आपण आधी बघितलं की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे जैन साधू साध्वी एका जागी मुक्काम करतात, त्याला वर्षावास असं म्हणतात. तर हा त्यांनी वर्षावास जो आहे तो त्यांनी कुठं निवास करावा, त्यांचा आहार कसा असावा, त्यांनी कोणत्या व्रताचं पालन करावं, या सर्व नियमांची माहिती या भागात दिली आहे. म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस त्यांना जरी निवास करायचा असेल तरी त्यांनी असं उठून कुठे जाऊन ते मुक्काम नाही करू शकत. त्याच्यासाठीचे काही नियम घालून दिलेले आहेत. त्यांचा आचार कसा असावा, त्यांचं विहार कसा असावा, हा आहार कसा असावा, हे सगळे नियम या आपल्याला भागामध्ये साधू साध्वींसाठीचे दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की जैन धर्मांमधले साधूंसाठीचे जे नियम आहेत ते अतिशय कडक नियम आहेत आणि हे साधू साध्वी त्याचं आचरण अतिशय मनोभावे आणि तितक्याच आत्मीयतेने म्हणजे तेवढ्या कठोरतेने त्याचं पालन ते करत असतात. त्यांचा आहार आहे, त्यांचा विहार आहे, काय खावं काय न खावं. आपल्याला माहिती आहे की जैन फूड हे एक वेगळं अन्न आहे, वेगळ्या प्रकारचं ते बनवलं जातं. त्याच्यात काय वापरायचं काय नाही याच्यासाठीचे सुद्धा त्यांचे खूप नियम कठोर आहेत. तर अशा प्रकारचे जे त्यांचे नियम आहेत, त्यांची उपासना कशी करायची, त्यांनी वस्त्र कशी घालायची, कोणती घालायची, हे सगळे नियम या आगम ग्रंथांमध्ये त्यांच्या नियम घालून दिलेले असतात आणि हे नियम आपल्याला समाचारी या भागामध्ये दिलेले आहेत. आणि या नियमांचं पालन हे साधू अतिशय कसोशीने करत असतात असं आपल्याला दिसून येतं. प्राचीन काळापासूनच पर्युषण पर्व काळामध्ये जैन साधू आणि साध्वींनी कल्पसूत्राचं वाचन आणि पठण करण्याची परंपरा आहे. सर्वसाधारण लोक जे आहेत ते आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि आयुष्य सुखकारक होण्यासाठी याचं श्रवण करतात. तर साधू लोक या ग्रंथातील ज्ञानाचं आणि त्यात दिलेल्या आचार्यांचं पुन्हा पुन्हा अवलोकन करण्यासाठी वाचन करतात. जेव्हा तुम्ही पुन्हा पुन्हा हा ग्रंथ वाचता, पाठ करता, तेव्हा तेव्हा त्यातल्या श्लोकांचा अर्थ हा एक वेगळ्याच पद्धतीने तुम्हाला समजून येतो आणि तो पुन्हा पुन्हा समजून घेतला जातो आणि या कारणामुळे साधूंची जी तपसाधनं आहे ती अजूनच प्रखर होते. त्याच्यामुळे साधू जे आहेत हे पुन्हा पुन्हा या ग्रंथाचं पठण करत असतात. पूर्वी हा ग्रंथ एकट्याने वाचला जायचा आणि पाठ केला जायचा, पण नंतरच्या काळात समूहाने या ग्रंथाचं वाचन पठण करण्याची परंपरा सुरू झाली. हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये आधी जे सांगितले 3 भाग, या 3 भागांपेक्षा सुद्धा अजून काही कथा आहेत की जशी कालकाचार्यांची कथा ही एक जैन धर्मियांमध्ये प्रसिद्ध आहे. ती कथा आपल्याला याच्यामध्ये कल्पसूत्रामध्ये दिलेली दिसून येते. तर अशा निरनिराळ्या कथा याच्यामध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर जगडूचरित म्हणून एक मोठा व्यापारी होऊन गेला आणि तो अतिशय तीर्थंकरांचा भक्त होता आणि त्यांनी समाजासाठी खूप मोठं कार्य केलं. तर अशाही वेगवेगळ्या लोकांची चरित्र आपल्याला या कल्पसूत्रा भागामध्ये दिसून येतात. सामूहिकरित्या कल्पसूत्राचं वाचन आणि पठण करण्याची परंपरा कधी सुरू झाली याच्याबद्दल एक कथा सांगितली जाते. अतिशय गमतीदार ही कथा आहे. सुमारे 1500 वर्षांपूर्वी आनंदपूर या गावी ध्रुवसेन नावाचा एक राजा राज्य करत होता. अतिशय सचोटीने राज्य करणारा आणि जैन परंपरेवर गाढा विश्वास असणारा असा तो राजा होता. एकदा काय झालं की पर्युषण पर्व चालू असतं त्या काळामध्ये अचानक त्याच्या एकुलत्या एक मुलाचं निधन झालं. आता अशा काळामध्ये मुलाचं निधन झालं, राजा आणि त्याच्या सर्व कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आणि त्यांना समजेना की त्या दुःखातून बाहेर यायला तयार नाही. मग काय झालं की त्यांचे एक आचार्य होते, जैन आचार्य, त्यांनी या कुटुंबाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी सर्व राजकुटुंबाच्या समोर आणि इतर सर्व जमलेल्या लोकांच्या समोर कल्पसूत्राचं वाचन केलं. या घटनेमुळे काय झालं की त्यांचं दुःख कमी व्हायला मदत झाली आणि तेव्हापासून सार्वजनिकरित्या कल्पसूत्राचं वाचन केलं जाऊ लागलं असं मानलं जातं. अजूनही पर्युषण काळामध्ये बऱ्याच ग्रंथात, बऱ्याच जैन मंदिरांमध्ये साधू किंवा साध्वी या ग्रंथाचं वाचन करतात
आणि इतर भाविक ते ऐकत असतात. कल्पसूत्र हा अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे. त्यामुळेच या ग्रंथावर अनेक टीका, अनेक भाष्य लिहिली गेली. सर्वात प्राचीन टीका जी आहे तर ती 6व्या शतकातील भद्रबाहू द्वितीय याने लिहिलेली टीका आहे. ही टीका मात्र संस्कृत भाषेत लिहिलेली आहे. या ग्रंथाची लोकप्रियता दिवसेंदिवस इतकी वाढत गेली की प्राकृत आणि संस्कृत भाषेमध्ये मिळून सुमारे 100हून अधिक टीका आणि व्याख्या या ग्रंथावरती लिहिल्या गेल्या. नंतरच्या काळामध्ये गुजराती, बंगाली, हिंदी एवढंच काय तर इंग्रजीमध्ये सुद्धा या ग्रंथाचं भाषांतर झालेलं आपल्याला दिसून येतं. 14व्या शतकानंतर या ग्रंथाच्या हस्तलिखितांमध्ये चित्र येऊ लागली. ग्रंथातील निरनिराळ्या प्रसंगावर आधारित अतिशय समर्पक चित्र काढण्याची परंपरा सुरू झाली. आपण पुढे बघणारच आहोत यातली काही चित्र ही अतिशय सुंदररित्या यातली चित्र काढलेली आहेत आणि त्याचे विषय सुद्धा खूप निरनिराळे आहेत या चित्रांचे, की जे या कल्पसूत्राच्या ग्रंथांमध्ये आलेले विषय आहेत. म्हणजे जर भगवान महावीरांचं चरित्र असेल, त्यांचं जीवनचरित्र आहे, त्यांच्या आयुष्यातले निरनिराळे प्रसंग आहेत. त्याचबरोबर आधी सांगितलं त्याप्रमाणे कालकाचार्य कथा आहे, जगडूचरित आहे. या सगळ्या ज्या कथा आहेत या सगळ्या कथांवरती आधारित अतिशय सुंदर रीतीने याच्यामध्ये चित्र काढलेली आहेत. ती आपण पुढे काही चित्र बघणारच आहोत. त्यामुळे सुंदर चित्र, आकर्षक रंगसंगती या सगळ्यांमुळे या चित्रांना म्हणजे कल्पसूत्राच्या मॅन्युस्क्रिप्ट मधली जी चित्र आहेत तर भारतीय कलेच्या इतिहासामध्ये या चित्रांना एक विशेष आणि वेगळंच महत्वाचं स्थानही त्यामुळे आपल्याला मिळालेलं दिसून येतं. ही जी आहेत ही कल्पसूत्राच्या मॅन्युस्क्रिप्ट मधली काही चित्र आहेत. अतिशय सुंदर स्वरूपाची चित्र ही आपल्याला कल्पसूत्राच्या हस्तलिखितांमध्ये दिसून येतात. हे जे पहिलं आहे हे गर्भकल्याणकामधलं चित्र आहे. श्वेतांबर परंपरेमध्ये असं मानलं जातं की भगवान महावीर जेव्हा गर्भस्वरूपामध्ये त्यांच्या मातेच्या उदरात आले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी एका ब्राह्मण स्त्रीच्या उदरामध्ये जन्म घेतला. पण जैन परंपरेनुसार तीर्थंकरांचा जन्म हा क्षत्रिय कुलामध्येच व्हायला लागतो. त्याच्यामुळे मग भगवान इंद्र यांनी नेगमेश या देवतेला आज्ञा केली आणि त्याप्रमाणे नेगमेश या देवतेने ब्राह्मण स्त्रीच्या उदरातून तो गर्भ एका क्षत्रिय स्त्रीच्या उदरामध्ये म्हणजे त्रिशला जी भगवान महावीरांची माता आहे तिच्या उदरामध्ये तो नेऊन ठेवला. याच प्रसंगाचं चित्रण आपल्याला इथं दिसतं. या पहिल्या चित्रामध्ये आहे इथं नेगमेशी देवता दिसते तर ती ब्राह्मण स्त्रीच्या उदरातनं तो गर्भ घेते आणि इथं दुसऱ्या चित्रामध्ये दिसते की त्रिशलेच्या उदरामध्ये ते तो गर्भ घेऊन गेलेला आहे. आता नेगमेशी जी देवता आहे ही हिंदू धर्मामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. ही लहान मुलांच्या संरक्षणाचं काम करणारी देवता आहे. साधारण त्याचा चेहरा हा बकऱ्यासारखा त्याचा चेहरा असतो, त्याला शिंग आहेत. ही अशा पद्धतीची देवता आपल्याकडे प्राचीन काळापासून सुद्धा दिसते आणि जैन परंपरेमध्ये सुद्धा ही देवता लहान मुलांच्यासाठी महत्वाची मानली जाते. गर्भकल्याणकामधलंच अजून एक हे चित्र आहे तर ते आहे त्रिशला मातेच्या स्वप्नाचं. त्रिशलेच्या जेव्हा उदरामध्ये भगवान महावीर येतात तर त्यावेळेस तिला स्वप्न पडतं आणि ती 14 स्वप्न म्हणून हे कल्याणक प्रसिद्ध आहे. इथं आपल्याला दिसतात की काही चित्र किंवा काही सिम्बॉल्स या पद्धतीमध्ये दाखवले जातात स्वप्नांच्या रूपामध्ये. तर हत्ती आहे, त्याच्यानंतर वृषभ आहे, वाघ आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय आहे की जन्माला येणारा जो काही बालक आहे, जे तीर्थंकर आता जन्माला येणार आहे तर ते किती सामर्थ्यवान आहेत, किती शक्तिशाली आहेत, किती पराक्रमी आहेत आणि त्यांचं वैभव किती आहे, त्यांची कीर्ती किती पसरणार आहे, हे सगळं दर्शवणारी ही चिन्ह आहेत आणि हे या चिन्हांचं स्वप्न त्या मातेला पडतं हे या आपल्याला चित्रावरून दर्शवलेलं आहे. दुसरं जे चित्र आहे तर ते जन्मकल्याणकाचं आहे. जैन परंपरेनुसार कोणत्याही तीर्थंकरांचा जन्म झाल्यानंतर प्रत्यक्ष इंद्र तिथे येतो
आणि तो तीर्थंकराच्या छोटा जे बालक आहे तीर्थंकर त्याला घेऊन मेरू पर्वतावरती जातो आणि तिथे त्याला स्नान घातलं जातं. याला स्नात्र पूजा असं म्हणतात. तर हे जन्म कल्याणकाचं चित्र आपल्याला इथं दिसते. मागे जो बसलेला आहे तो इंद्र आहे. त्यांनी मांडीवरती हातामध्ये भगवान महावीरांना घेतलेला आहे. दोन्ही बाजूला दोन देवता उभे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये कलश आहे की त्यातल्या पाण्याने महावीरांना अभिषेक केला जाणार आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे दीक्षा कल्याणक. दीक्षा कल्याणक म्हणजे काय की जेव्हा महावीर दीक्षा घ्यायची तयारी करतात तर दीक्षा घेण्याच्या आधी काय करायला लागतं तर सर्वसंग परित्याग करायला लागतो. तुमच्याकडे जे काय आहे ते सगळं सोडून द्यायचं आणि मग तुम्ही तुमची उपासना सुरू करायची, दीक्षा घ्यायची. तर हा जो पहिलं चित्र आहे या पहिल्या चित्रामध्ये दिसते की भगवान महावीर आहेत, त्यांच्या डोक्यावरती छत्र आहे. म्हणजे अजूनही ते चक्रवर्ती आहेत किंवा ते अजूनही राजा राजपुत्र या स्वरूपामध्ये आहेत. आणि आता ते काय करतायत तर आपल्याकडच्या सगळ्या वस्तूंचं वाटप हे करतायत. त्यांच्या समोर निरनिराळे भिक्षुक आलेले आहेत आणि त्यांना ते आपल्याकडच्या सगळ्या वस्तू देऊन सर्वसंग परित्याग आता ते करणार आहेत. दुसरं जे चित्र आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की केशलुंचन केलं जाते. केशलुंचन म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही दीक्षा घेता, साधू बनता, तर तेव्हा स्वतःच्याच हातांनी स्वतःचे केस हे उपटून टाकायचे आणि मग तुम्ही दीक्षा घ्यायची. तर हा प्रसंग इथं दाखवलेला आहे. तर भगवान महावीर जेव्हा केशलुंचन करतायत, स्वतःच्या हाताने केस उपटून काढतायत, त्यावेळेस प्रत्यक्ष इंद्र तिथे येतोय आणि त्यांचे केस हे इंद्र घेऊन जातो. तर हे प्रसंग आपल्याला या चित्रामध्ये दिसून येतो. त्यानंतरचं हे जे कल्याणक आहे ते म्हणजे केवल ज्ञान कल्याणक. दीक्षा घेतल्यानंतर भगवान महावीरांनी तपश्चर्या केली, साधना केली आणि 13 वर्षानंतर त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. तो प्रसंग आपल्याला इथे दाखवलेला आहे. आता केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर काय झालंय की तीर्थंकर, कोणतेही तीर्थंकर, 24 तीर्थंकर हे जे आहेत, केवल ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर ते सर्वांसाठी एक प्रवचन देतात. तर त्याला म्हणलं जातं त्यांच्या केवल ज्ञानाच्या ह्याच्यानंतर दिलेलं पहिलं प्रवचन. आता हे जे काय पहिलं प्रवचन आहे त्या द्यायच्या वेळेस सर्व देवता आणि विशेषतः इंद्र हे एक जागा तयार करतात त्यांच्या या प्रवचनासाठी. उपदेशपर हे प्रवचन आहे त्याच्यासाठी एक जागा तयार करतात आणि त्या जागेला म्हणलं जातं समवसरण. आता ही जागा कशी असते तर अतिशय सुंदर सजवलेली जागा, वेगवेगळ्या पायऱ्या त्याच्यावरती तयार केलेल्या असतात. प्रत्येक पायरीवरती या जगातल्या, या सृष्टीतला प्रत्येक प्राणी मात्र प्रत्येक जीव तिचा हजर असतो हे प्रवचन ऐकण्यासाठी. त्यांच्यासाठी जागा तयार केलेल्या असतात आणि त्याला चारही बाजूंनी आतमध्ये येण्यासाठी मार्ग असतो. तर हे या समवसरणाच्या चित्रामध्ये इथं आपल्याला दिसून येतं की इथं मध्ये भगवान महावीर बसलेले आहेत. त्यांच्याकडेनी हे निरनिराळ्या पायऱ्या आहेत, ते गोलाकार सर्कल मध्ये सगळं आपल्याला दाखवलेलं दिसते. नंतर चार बाजूंनी 4 पाथवेज काढलेले आहेत, मार्ग आहेत आणि या मार्गांना अतिशय तोरणांनी सुशोभित केलेलं आहे. नंतर ही समवसरणाची जागा अतिशय सुंदर बनवलेली असते आणि हे सगळं काम देवता करतात आणि या जागेवरती मधोमध बसून तीर्थंकर प्रवचन देतात. तर अतिशय सुंदर ही समवसरणाची संकल्पना आहे. यातला अजून एक गमतीचा असा भाग आहे की जेव्हा समवसरणाच्या ठिकाणी तीर्थंकर प्रवचन देतात तर ते त्यांच्या भाषेत, म्हणजे अर्धमागधी जी त्यांची भाषा आहे त्या भाषेमध्ये ते प्रवचन देत आहेत. पण तिथं आलेला प्रत्येक जीव जो आहे त्याला आपल्या आपल्या भाषेमध्ये हे प्रवचन ऐकायला येतं. आणि या प्रवचनाला कोण तर जगातला या सृष्टीतलावरचा प्रत्येक जीव या प्रवचनाला तिथे हजर राहू शकतो आणि तो येतो. म्हणजे ही कुठंतरी एक प्रकारची समानता आहे किंवा भगवान महावीरांचे उपदेश हे सर्व जीवांसाठी आहे, कारण सर्व जीव समान आहेत. ही जी संकल्पना याच्या मागची आहे ती आपल्याला इथे दिसून येते. त्यानंतरचं आहे शेवटचं कल्याण, ते म्हणजे निर्वाण कल्याण. या निर्वाण कल्याणकाच्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की इथं पुन्हा भगवान महावीर आहेत. ते ध्यान मुद्रेमध्ये बसलेले आहेत, दोन्ही पाय पद्मासनात आहेत, दोन्ही हात एकमेकांवरती ध्यान मुद्रा आहे आणि त्यांच्या खालती एक आपल्याला असं पांढऱ्या रंगाची चंद्रोकर दिसते. तर ही जी आहे याला म्हणतात सिद्धशिला.
या सिद्धशिलेवरती बसलंय, याचाच अर्थ त्यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे आणि आता त्यांना निर्वाण प्राप्ती झालेली आहे. तर हे आपल्याला चित्रामधून दाखवलेलं आहे. आणि अशा प्रकारे खूप सुंदर चित्र ही आपल्याला कल्पसूत्राच्या मॅन्युस्क्रिप्ट मध्ये दिसून येतात. जेवढ्या म्हणून कल्पसूत्रामध्ये कथा आहेत, या सगळ्या कथा त्यांच्यावरती आधारित चित्र ही या मॅन्युस्क्रिप्ट मध्ये आहे. आणि अशा प्रकारे हे सुंदर ही जी मॅन्युस्क्रिप्ट आहेत ही अतिशय सुंदर प्रकारे सजवलेली पण असतात. काही विद्वानांच्या मते मूळचं जे कल्पसूत्र होतं तर त्यातला उपासनेचा भाग म्हणजे जो काही समाचारी आहे तेवढाच फक्त मूळच्या कल्पसूत्रात होता असं काही विद्वानांचं म्हणणं आहे. आणि उरलेले जे 2 भाग आहेत म्हणजे तीर्थंकर चरित आणि सविरावली हे नंतर कधीतरी त्याच्यामध्ये जोडले गेले असं त्यांचं मत आहे. पण काहीही जरी असलं तरी श्वेतांबर जैन लोकांसाठी या ग्रंथाचं असलेलं जे आध्यात्मिक महत्व आहे ते मात्र नक्कीच कमी नाहीये. आणि अशा या महत्वाच्या आणि आध्यात्मिक ग्रंथाची ओळख आज आपण करून घेतलेली आहे इथे. आणि आज जो मला इथं हे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रसाद प्रकाशनचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.